नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अजितेश आणि मी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे रायगड मॅथ्स। तर मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 1 त्यातला प्रकरण नंबर 3 आपलं सुरू आहे, अंकगणिती श्रेणी। आणि आज आपण सराव संच 3.3 सोडवण्यासाठी सुरुवात करतोय। 3.1 आणि 3.2 आपलं ऑलरेडी सोडवून झालेलं आहे, तुम्ही आपल्या प्लेलिस्टवरती जाऊन व्हिडिओ पाहू शकता। आता आपण सुरुवात करतोय सराव संच 3.3 साठी। सो लेट स्टार्ट। तर मित्रांनो, सराव संच 3.3 सोडवण्यासाठी सुरुवात करतोय आपण, पण त्याआधी आपल्याला एक गोष्ट समजणं गरजेचं आहे, ते म्हणजे आता ज्या पद्धतीने आपले प्रॅक्टिस सेट पुढे पुढे अपग्रेड होत आहेत, त्याप्रमाणे आपल्याला पण थोडं अभ्यासक्रमामध्ये अपग्रेड होणं गरजेचं आहे। आता आपल्याला आणखी एक सूत्राला फेस करायला लागणार आहे, तो म्हणजे एसएनचं सूत्र। ह्या आधी सराव संच 3.2 मध्ये आपण टीएनचं सूत्र ओळखून घेतलेलं, आता आपण एसएनचं सूत्र लागणार आपल्यासाठी हे सराव संच 3.3 सोडवण्यासाठी। तर एसएनचं सूत्र काय असतं? एसएन म्हणजेच काय की एकदम टोटल नंबर्स असतात, जी अंकगणिती श्रेणी आपली त्या टोटल नंबरची बेरीज किंवा एकूण नंबर आपण त्याला बोलू शकतो, ते काढण्यासाठी आपण एसएनचं सूत्र वापरतो। मग आपल्याला जेव्हा जेव्हा प्रश्नामध्ये असं काही दिलं असेल की एकूण त्या संख्येची बेरीज काढा किंवा संख्येची बेरीज किती आहे ते सांगा, अशा पद्धतीची जेव्हा भाषा वापरली जाते तेव्हा तेव्हा आपल्याला एसएनचं सूत्र वापरायचं आहे। तर टेन्शन घेऊ नका, जसे जसे आपले आपण उदाहरण सोडवत घेऊ तसं तसं तुम्हाला समजत जाईल। तर सराव संच 3.3 मधलं पहिलं उदाहरण आहे आपल्या समोर। एका अंकगणिती श्रेणीचे पहिले पद 6 व सामान्य फरक 3 आहे, तर S27 काढा। तर एक अंकगणिती श्रेणी आहे, काय आहे त्याची गरज नाही आपल्याला। इन शॉर्ट आपल्याला ए दिलाय म्हणजे 6 आणि सामायिक फरक म्हणजे डी दिलाय 3, आणि या गोष्टींवरून आपल्याला S27 काढायचं। तर आपल्या समोर एसएनचं सूत्र आहे, एक कृती दिली आपल्याला, त्या कृतीप्रमाणे आपल्याला हे प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे, सोडवायचा आहे। तर इकडे डायरेक्ट उत्तरासाठी सुरुवात केली आहे। सर्वात प्रथम तर S27 काढण्यासाठी एसएनचं सूत्र माहिती असणं गरजेचं आहे। मी एसएनचं सूत्र इकडे लिहून ठेवलंय। एसएन इज इक्वल टू n/2 मोठ्या कंसात 2a अधिक a वजा 1 गुणिले d। तर या सूत्राचा वापर करून आपण S27 याचं उत्तर काढू शकतो। तर बघा कसं होत आहे, एसएन इज इक्वल टू n/2। आता हे काही ब्रॅकेट दिले ते आपल्याला पूर्ण करायचे आहेत, म्हणजे एसएनचं सूत्र काय बोलतो, कंसामध्ये इकडे सर्वात पहिले असतात ते 2a, मग या रकान्यामध्ये 2a येईल अधिक n वजा 1 गुणिले d। तर S27 इज इक्वल टू S27 का, तर आपण 27व्या पदाबद्दल काही ना काहीतरी व्हॅल्यू काढतोय, म्हणून S27 म्हणजे n आपल्या इकडे 27 आहे। तर जिकडे जिकडे n आहे तिकडे तिकडे आपण 27 लिहिणार आहे। तर n/2 आहेत म्हणजे 27/2। इकडे कंसामध्ये 2a होतं, तर याला सॉल्व्ह केलं 2 गुणिले a किती आपल्यासाठी 6, म्हणजे 2 गुणिले 6, तेव्हा हे उत्तर आले 12 अधिक n च्या जागी 27 वजा 1 गुणिले d, तर d आहे आपल्यासाठी 3, तर ह्या चौकटीमध्ये 3 येईल। पुढे अजून सॉल्व्ह होईल 27/2 तसेच्या तसे। आता हे 12, आता हे आपल्याला रफ मध्ये करायला लागेल, डायरेक्ट हे कंसाचं उत्तर आपल्याला या चौकटीमध्ये लिहायचं आहे। म्हणजे बघा मी इकडे आपण रफ मध्ये करू, 12 अधिक 27 मधून 1 गेला किती राहिला, तर 26 आणि 1 गुणिले 3। तर 12 तसेच ठेवा, 26 गुणिले 3 करून घ्या पहिला। 26 78 होतात, 6 18 8 अच्छाले 3 2 6 आणि 1 7 78 झाले, आणि 78 अधिक 12 किती होणार, तर 90। ठीक आहे, म्हणजे या चौकटीमध्ये आपण उत्तर लिहू शकतो 90। आता कसं झालं, हे 27/2 गुणिले 90 म्हणजे ह्या 2 ने आपण ह्या 90 ला भाग लावू शकतो। तर लावून घ्या, 2 जेव्हा 90 ला भाग देईल तेव्हा 2 चोक 8 उरला 1 2 पंचे 10 म्हणजे 45 उत्तर येईल। आणि हेच 45 उत्तर घेऊन 27 ला मल्टिपल करून दाखवलं इकडे, 27 मल्टिपल बाय 45, आणि यांचा गुणाकार इकडे करा, किती आन्सर येईल बघा, 45 गुणिले 27, 7 5 35 5 अच्छाले 3 7 चोक 28 29 30 31, आणि इकडे 5 2 10 चे 0 अच्छाले 4 2 8 आणि 1 9, 5 चे 5 1 आणि 9 10 11 12, 1215, आणि हे आपलं फायनल आन्सर असेल 1215। म्हणजे आपल्याला S27 ची आपण व्हॅल्यू काढली, ही व्हॅल्यू कोणाची आहे, तर S27 ची। ठीक आहे, S27 इज इक्वल टू 1215। तर एवढं सोपं असतंय, एसएनचं सूत्र आपल्याला वापरून आपल्याला n या पदाची टोटल व्हॅल्यू किती आहे हे आपल्याला काढायचं असतं। तर प्रश्न क्रमांक 2 बघूया। तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 आहे, पहिल्या 123 समनैसर्गिक संख्यांची बेरीज काढा। जेव्हा अशा टाईपचा प्रश्न असतात तेव्हा आपल्याला एसएनचं सूत्र वापरायला लागतं। तर आता आपल्या समोर तर अंकगणिती श्रेणी नाही आहे या प्रश्नासाठी, ए आणि डी पण नाही आहे,
पण आपल्याला एक क्लू दिलाय ते सॉल्व्ह करण्यासाठी, म्हणजे पहिल्या 123 समनैसर्गिक संख्या. तर आपल्याला माहिती आहे समसंख्या कोण असतात, ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो. म्हणजेच काय की पहिल्या 123 म्हणजे पहिलीच संख्या असेल आपली 2, दुसरी संख्या असेल 4. समनैसर्गिक संख्या म्हणजे 2च्या टेबलमध्ये ना 2 ने भाग जाणारी, म्हणजे 2, 4, 6, 8 असे करत 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 ह्या टोटल संख्या किती आहेत तर 123 आहेत. 123 हे पद नाही आहे, 123 टोटल टर्म्स आहेत, म्हणजे टोटल संख्या आहे त्या 123. तर आता आपल्या समोर काय आहे तर 123 म्हणजेच एन दिलेला आहे. 123 एन असतो ना आपला टोटल, म्हणजे किती नंबर ऑफ संख्या असतात तो असतो आपला एन. म्हणजे टोटल 123 संख्या आहेत आणि ह्या संख्यांची बेरीज म्हणजे यांची आपसमध्ये बेरीज म्हणजे 2 अधिक 4 6, 6 मध्ये 6 मिळवले 12, 12 अधिक 8 20, म्हणजे अशी टोटल बेरीज आपल्याला किती आहे पहिल्या 123 समनैसर्गिक संख्यांची, असा आपल्या समोर प्रश्न आहे. तर हे एक संख्येमध्ये एक मिळवत गेलं तर खूप डिफिकल्ट जाईल, बराचसा वेळ लागेल. त्यासाठी शॉर्टकट पद्धतीने आपण एसएनचं सूत्र वापरून हेच गणित सॉल्व्ह करू शकतो. तर कसं होईल बघा, तर क्रमिका तर आपली तयार झाली पहिली, म्हणजे ए आपल्याला मिळालेल्या अंकगणिती श्रेणीमधून ते म्हणजे 2 आणि डी असतो आपल्या प्रत्येक पदामधील डिफरंट, म्हणजे समनैसर्गिक संख्या तर प्रत्येक संख्येमध्ये 2चा गॅप असेल, म्हणजे डी पण आपल्या समोर आला 2 आणि एन आहे आपल्या समोर किती तर 123. तर ह्या 3 गोष्टींचा वापर करून आपण एसएनचं सूत्र वापरून टोटल या संख्येची बेरीज किती आहे ते काढू शकतो. मग एसएनचं सूत्र अप्लाय करा बघा. एसएनचं सूत्र काय बोलतं, n/2 मोठ्या कंसात 2a अधिक n-1 गुणिले डी कंस पूर्ण. एसएन म्हणजे एन किती आहे तर 123, तर जिथे जिथे एन आहे तिथे तिथे 123, म्हणजे एस 123 इज इक्वल टू एन किती अगेन 123/2, इकडे 2. आता ए किती आपल्यासाठी 2 आहे, तर ए गुणिले 2 अधिक एन किती आहे तर 123 आहे वजा 1 गुणिले डी किती आहे तर आपल्यासाठी डी पण 2च आहे. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यात आपण, ठीक आहे. तर आता हे 123/2 तसेच्या तसे. आता बघा इकडे 2 पण ह्या कंसाला मल्टिपल होत आहेत आणि हे 2 पण ह्या कंसाला मल्टिपल होत आहेत, म्हणजे 2 2 आपण दोन्ही पण टर्म मधनं, हा पहिला टर्म आपल्यासाठी, हा दुसरा टर्म, 2 टर्म आहेत ना, तर ह्या दोन्ही पण टर्म मधनं मी 2 जे आहेत ते कॉमन बाहेर काढू शकतो का, ऑब्विसली काढू शकतो. तर ह्या 2 मधून 1 2 बाहेर निघतील, उरतील काय, हे 2 तर बाहेर निघाले, म्हणजे हे 2 उरले आतमध्ये फक्त, म्हणजे जी ए ची व्हॅल्यू होती ती 2 उरले अधिक 123 वजा 1 किती होतात 122, आणि हे जे 2 ह्याला गुणत होते ते पण आपण कॉमन एकदाच बाहेर काढले, म्हणजेच हेच असेल आपलं कंसामध्ये फायनल वालं. ठीक आहे. तर 123/2 ही शॉर्टकट ट्रिक असेल मित्रांनो, नाहीतर आपला कॅल्क्युलेशन थोडा लेंदी होऊन जातो. जेव्हा 2 टर्म आपल्याला सारखे दिसले तेव्हा त्यातला आपण एक कॉमन डायरेक्टली बाहेर काढू शकतो, हा नियम असतो. ठीक आहे. तर ह्या दोन्ही हे 2ला भाग लावू शकतो, 2 2 होतील कट, उरतील किती 123 गुणिले 122 अधिक 2 मिळून किती होतात 124, आणि यांचा जो गुणाकार येईल तेच किंमत असेल एस 123, म्हणजे पहिल्या 123 समनैसर्गिक संख्यांची आपसमध्ये बेरीज असेल ते यांचं गुणून आपल्याला उत्तर येईल तेवढे असेल. तर मल्टिपल करून घ्या, 123 गुणिले 124 किती होत आहे तर 4 त्रिक 12 ची 2 4 2 8 1 9 4 1 4 3 2 6 2 2 4 2 1 2, सॉरी अजून एक संख्या आहे एकच आहे, म्हणजे 3 1 3 2 1 2 1 1 1, 2 चे 2 9 आणि 6 मिळून होतात 15 ची 5 हच्चल आहे, 4 ने 4 8 9 10 11 आणि 1 12 ची 2 हच्चल आहे, 2 2 4 आणि 1 5 आणि 1 आहे ते ॲज इट इज, म्हणजे 15,252. तर ह्याचं फायनल आन्सर किती आलं 15,252. म्हणजेच काय, पहिल्या 123 समनैसर्गिक संख्येची बेरीज आपसमध्ये केली तर फायनल उत्तर आहे 15,252. तर अशा पद्धतीने आपण हे गणित सॉल्व्ह केलेलं आहे. आता प्रश्न क्रमांक 3 बघूयात. प्रश्न क्रमांक 3 आहे, 1 व 350 यांमधील सर्व समसंख्यांची बेरीज काढा. अगेन आपल्याला बेरीज काढा म्हणजे प्रश्न आहे, म्हणजे एसएनचं सूत्र त्याच्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे, आणि क्लू दिला आपल्याला 1 व 350 यांमधील समसंख्या. तर ह्यांमधील हा एक शब्द महत्वाचा आहे. ठीक आहे. ह्यांमधील म्हणजे काय, 1 ते 350 म्हणजे 350 यांच्या मधले, म्हणजे ना आपण 1 पकडू शकत ना 350 पकडू शकत. ठीक आहे. 350च्या आधी जी समसंख्या येते ती आपण घेऊ शकतो, आणि 1च्या नंतर जी समसंख्या येते ती आपण घेऊ शकतो. ठीक आहे. शब्दांमध्ये फरक असतो,
ह्या पूर्ण ह्याच्यामध्ये काय माहिती आहे चॅप्टर मध्ये शब्द पकडणं खूप गरजेचं आहे. ह्यांमधील ती किंवा दरम्यान असे जेव्हा शब्द येतात तेव्हा थोडा विचार करायला लागतो की आपल्याला नक्की कोणत्या संख्या घ्यायच्या आहेत. तर 350 पण एक समसंख्या आहे, पण आपण 350 घेऊ नाही शकत. ठीक आहे, तर एक तरी ऑलरेडी समसंख्या नाही म्हणजे इकडे काय प्रॉब्लेम नाही आपला. समसंख्या पहिली कोणती आहे तर 2. एक क्रमिका एक अंकगणिती श्रेणी आपली तयार होईल. 2 समसंख्या आहेत म्हणजे 2च्या डिफरंट मध्ये म्हणजे 4, 6, 8 असं करत 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 350 तर आपण घेऊ नाही शकत. तर आपली शेवटची संख्या काय असेल तर 350च्या आधी येतात 349. 349 तर सम नाही आहे. 348 लास्टला 8 आहेत म्हणजे 348 समसंख्या आहेत. म्हणजे ही जी आपली अंकगणिती श्रेणी आहे तिचं शेवटचं पद असेल 348. ह्या 2 पासून ते 348 पर्यंतच्या जेवढ्या पण समसंख्या आहेत यांची आपल्याला बेरीज विचारल्या म्हणजे एसएन काढायचं आहे. पण एसएन काढण्यासाठी गरजेचं काय असतं तर ए म्हणजे पहिलं पद जे आहे 2, डी म्हणजे सामायिक फरक म्हणजे समसंख्या आहेत म्हणजे डी पण 2च. ठीक आहे, आपल्याला अजून एक क्लू दिलाय. शेवटची संख्या म्हणजेच असतं ते आपल्यासाठी टी एन असेल आपल्यासाठी 348. पण एसएनचं सूत्र आपण डायरेक्टली तर वापरू शकत नाही. इकडे का नाही वापरू शकत कारण की आपल्याला किती अशा संख्या आहेत म्हणजे एन तोच तर माहिती नाही. 2 आणि 348 यांच्यामध्ये किती संख्या आहेत 8, 8च्या पुढे 10, 12, 14, 16 अशा करत 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 टोटल नंबर्स किती आहेत त्या संख्येचे ते आपल्याला माहिती नाही. म्हणजे इन शॉर्ट आपल्याला एन माहिती नाही तर एन आपल्याला काढायला लागेल. तर एन काढण्यासाठी आपल्याला टीएनच्या सूत्राचा मदत करायला लागेल. टीएनचं सूत्र आपण सराव संच 3.2 मध्ये अशी गणितं सोडवलेली आहेत. एन आपण काढू शकतो जेव्हा आपल्याला टीएनची डायरेक्टली व्हॅल्यू माहिती आहे, ए माहिती आहे आणि डी माहिती आहे. या बेसवरून आपण एन काढू शकतो. तर पहिला आपल्याला टीएनचं सूत्र वापरून एन ची किंमत काढायला लागेल. मग एन ए डी ह्या किमती एसएनच्या सूत्रामध्ये टाकून आपण त्या पूर्ण जेवढ्या संख्या येतात त्यांची आपसमध्ये बेरीज किती आहे ते काढू शकतो. तर टीएनचं सूत्र काय बोलतोय ए अधिक एन वजा 1 गुणिले डी. टीएन ची डायरेक्ट किंमत दिल्या म्हणजे 348 तर मी डायरेक्ट सबस्टिट्यूट करतोय. ए आहे आपल्यासाठी 2 अधिक एन माहिती नाही म्हणून एन जसाच्या तसा वजा 1 पण तसेच डी म्हणजे 2 आहे. सामायिक फरक 2 आहे ना. याला सॉल्व्ह करून घ्या. 2 तसंच 2 या कंसाला गुणल्यावरती 2 गुणिले एन होणार 2n वजा 2 गुणिले वजा 1 किती होतात तर वजा 2. आता हे 2 आणि वजा 2 डायरेक्टली कॅन्सल होतील. 348 इज इक्वल टू काय उरेल फक्त 2n. एन ची किंमत काढायची तर 2 ला पण इकडे पाठवा. 348 छेद 2 बरोबर n. 2 ने 348 ला भाग लावून घेऊ. बे के बे उरला 1 बे सती 14 आणि बेचोक 8 म्हणून n आपल्या समोर किती आलं तर 174. आता n आपल्याला माहिती पडला 174 आहे. ठीक आहे, आता आपण काय करू शकतो डायरेक्ट एसएनच्या सूत्रामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे आहे. तर एसएनचं सूत्र लिहून घेत आहे n छेद 2 2a अधिक n वजा 1 गुणिले डी. एसएन म्हणजे आताच आपण n काढला किती 174. तर 174 ची व्हॅल्यू किती आहे जिकडे जिकडे n नाही तिकडे तिकडे 174. 174 छेद 2 2 गुणिले ए आहे तर 2 गुणिले ए किती आपल्यासाठी अगेन 2च आहे अधिक एन आताच काढला आपण 174 वजा 1 गुणिले डी किती आहे अगेन 2च आहे. ठीक आहे, आता इकडे पण बघा गेल्या उदाहरणासारखंच झालंय. 2 या पण कंसाला गुणतात इकडे पण ह्या टर्म मध्ये पण 2 ह्या कंसाला गुणतात म्हणजे ह्या 2 मधला आपण 1 2 एक जो नंबर आहे तो बाहेर काढू शकतो. तर कसं होईल 174 छेद 2 तसेच्या तसे ह्या 2 कॉमन 2 मधला 1 2 बाहेर आला बाकीचे कंसामध्येच म्हणजे ह्या 2 मधला हा 2 बाहेर आला म्हणजे ए ची किंमत आहे ती तशीच 2 अधिक 174 मधून 1 गेला तर 173 होतात आणि हे 2 पण आपण ऑलरेडी बाहेर घेतलेले त्यामुळे हे एवढंच राहील. आता बघा हे 2 कट आउट होतील उरतील काय तर 174 गुणिले 173 अधिक 2 किती होतात 175. या दोघांचा जो गुणाकार आहे तो ह्या सर्व समसंख्यांची बेरीज असेल जे आपल्याला विचारलंय. तर इकडे वाटल्यास करून घेऊ आपण गुणाकार. यांचा गुणाकार आपण इकडे करून घेऊयात. 174 गुणिले 175 5 चौक 20 0 हातच्याले 2 7 35 आणि 2 होतात 37 30 7 हातच्याले 3 5 1 5 6 7 8 त्यानंतर 7 आणि गुणायच्या 7 चौक 28 8 हातच्याले 2 7 49 50 51 ची 1 हातच्याले 5
5 एके 5, सॉरी 7 एके 7, 7 आणि 5 मिळून होतात 12. आता 4 एके 4, 7 एके 7 आणि एकाचा 1, शून्याचा शून्य, 8 7 15 होतात, 5 हातच्याला 1, 8 9 10 आणि हे 4 होतात 14, 4 हातच्याला 1, 7 आणि हे 3 मिळून होतात 10 चे 0 हातच्याला 1 आणि हे 3 होतात 3, 1 1 1 3 वेळा 3 झाले 30,450 उत्तर आलं. 30,450 आणि हे असेल आपलं फायनल आन्सर. म्हणजेच काय की 1 व 350 यांमधील जेवढ्या सर्व समसंख्या असतील त्यांची आपसमध्ये जर बेरीज केली तर त्याचं उत्तर येते 30,450. अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक 3 पण आपला सोडवून झालेला आहे. प्रश्न क्रमांक 4 बघूयात. प्रश्न क्रमांक 4 दिलाय, एका अंकगणिती श्रेणीचे 19वे पद 52 व 38वे पद 128 आहे, तर तिच्या पहिल्या 56 पदांची बेरीज काढा. आता दिलंय काय आणि विचारलंय काय, ठीक आहे. याच्यामध्ये काही ना काहीतरी तालमेल आहे म्हणूनच विचारलंय. कसं आहे बघा, पहिल्या 56 पदांची बेरीज काढा म्हणजे आपल्याला S56 किती आहे त्याची किंमत विचारली आहे आणि आपल्याला दिलंय काय तर त्या अंकगणिती श्रेणीचे 19वे पद आणि 38वे पद यांची किंमत दिलेली आहे फक्त. आणि ना आपल्याला अंकगणिती श्रेणी दिली आहे, ना आपल्याला ए म्हणजे पहिलं पद माहिती आहे, ना सामायिक फरक माहिती आहे. तर अशा वेळी काय करायचं, आपण सराव संच 3.2 मध्ये अशा पद्धतीचे प्रश्न फेस केले. ते म्हणजेच काय की 19वे पद म्हणजे ठराविक पद दिलं असेल तर त्या गोष्टीवरून आपण ए आणि डी च्या किमती काढू शकतो. तर अशाच पद्धतीचे त्याच पद्धतीचा वापर करून आपल्याला T19 घेऊन एक वेगळं समीकरण तयार करायचं आहे, T38 घेऊन एक वेगळं समीकरण तयार करायचं आहे. त्याच्याने आपल्याला ए आणि डी च्या किमती भेटतील. त्याच किमती घेऊन आपल्याला S56 म्हणजे एसएनच्या सूत्रामध्ये सबस्टिट्यूट करून आपल्याला हे गणित सोडवायचं आहे. असं करत बसलो तर खूप लांब गणित होतं, लेंदी होतं. आपल्याकडे हेच गणित सोडवण्यासाठी एक शॉर्टकट टेक्निक आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका, बिलकुल कंटिन्यू पाहत राहा. तर बघा आपण सॉल्व्ह करतोय. आपल्या समोर दिलाय काय तर S56 काढायचं आहे आणि T19 दिलाय आपल्याला ज्याची किंमत आहे 52 आणि T38 दिलाय आपल्याला जे आहे 128. तर आपण T19 घेऊन एक समीकरण तयार करून घेऊ. Tn चं सूत्र वापरायचं आहे a अधिक n वजा 1 गुणिले d. Tn म्हणजेच T19 इज इक्वल टू a अधिक 19 वजा 1 गुणिले d. यांच्या जागी 19 ना, पण Tn ची आपल्याला व्हॅल्यू दिली ती म्हणजे 52. तर Tn च्या जागी मी ती सबस्टिट्यूट करतोय. 52 इज इक्वल टू a अधिक 19 मधनं 1 गेले किती राहिले तर 18 आणि हे d त्याच्या बरोबर गुणाकारला. याला सरळ करून घेऊ आपण. a अधिक 18d बरोबर 52. हा हे असेल आपलं समीकरण नंबर 1. याच पद्धतीने आता T38 चं आपण समीकरण तयार करून घेऊयात. त्यासाठी पण सेम आपल्यासाठी सूत्र आहे जे Tn चं a अधिक n वजा 1 गुणिले d. Tn म्हणजे कितवं पद आहे तर T38वे पद आहे, तर a अधिक n च्या जागी पण 38 वजा 1 गुणिले d. T38 ची किंमत दिली ती म्हणजे 128. तर 128 ॲज इट इज. हे पण तसेच्या तसे 38 मधून 1 गेले राहिले 37 आणि हे d मल्टिपल होतात म्हणजे 37d. ह्याला पण आपण सरळ करून घेऊ. a अधिक 37d बरोबर 128. हे असेल आपल्यासाठी समीकरण नंबर 2. तर आता बघा, जर का तुम्ही थोडा ह्या समीकरणांकडे लक्ष दिलं आणि S56 कडे लक्ष दिलं, S56 काढण्यासाठी आपल्याला Sn चं सूत्र वापरायचं आहे. म्हणजे जिकडे जिकडे Sn च्या सूत्रात n आहे तिकडे तिकडे 56 येणार. आणि हा Tn च्या सूत्रासाठी पण कॉमन असतो n वजा 1, Sn च्या सूत्रासाठी पण कॉमनच असतो. म्हणजेच काय इकडे जर 56 वजा 1 केलं तर 55d होत आहेत आणि हे 2 a आहेत ते ॲज इट इज. इकडे पण बघा, जर का मी या समीकरण 1 आणि 2 ची बेरीज केली तर 37d आणि 18d मिळून होणार 55d आणि a आणि a अधिक केले तर 2a होणार. म्हणजे 2a अधिक 55d जी आपल्याला कॉमन किंमत आहे त्याची किंमत इकडेच भेटून जाईल. बघा आता तुम्हाला वर्बली समजवण्यापेक्षा सॉल्व्ह करून दाखवण्याला जास्त जलद गतीने समजेल. तर कसं होईल बघा, हे ह्या दोन समीकरणांची मी बेरीज करतोय म्हणजे समीकरण 1 अधिक 2 करू. समीकरण नंबर 1 काय आपल्यासाठी a अधिक 18d बरोबर 52 आणि समीकरण नंबर 2 काय आहे a अधिक 37d बरोबर 128. सॉरी 128. ठीक आहे. तर यांची बेरीज करतोय.
बेरीज होऊन काय होईल, ए अधिक 1 मिळून होणार 2a अधिक 37 आणि 15 मिळून होतात 55 आणि हे डी कॉमन 8 आणि 2 10 ची 0 हातच्याला 1 5 2 7 नी 1 8 आणि हा 1 म्हणजे 180. तर 2a अधिक 55d बरोबर 180 आलाय. आता मी याला काही छेडत नाही बसत, ए आणि डी च्या किमती काढत गेलो तर हे गणित खूप मोठं होऊन जाईल. हे आपण शॉर्टकट पद्धतीने करू शकतो आणि तेच मी तुम्हाला दाखवतोय. तर इकडे बघा 2a अधिक 55d ह्याला वाटलं समीकरण नंबर 3 घ्या. ठीक आहे. तर आता आपण डायरेक्ट H56 कडे येऊ. आपल्याला H56 काढण्यासाठी काय करायला लागेल, तर Sn चं सूत्र वापरायचं. Sn इज इक्वल टू n/2 गुणिले 2a अधिक n वजा 1 गुणिले d कंस पूर्ण. हे Sn चं सूत्र आहे. Sn चं सूत्र तुम्हाला नेहमी लक्षात ठेवणं गरजेचंच आहे. ठीक आहे. तर Sn म्हणजेच किती आपण काढतोय, Sn म्हणजेच H56 काढतोय. तर H56 इज इक्वल टू या पण यांच्या जागी 56/2. आता हे 2a अधिक n किती आहे, तर 56 आहे म्हणून n च्या जागी 56 वजा 1 गुणिले d. याला सॉल्व करून घेऊ. अजून 56/2 तसेच 2a अधिक 56 मधून 1 गेला 55 राहिला आणि हा d मल्टिप्लिकेशनला येतोय. आता नीट बघा, 2a अधिक 55d इकडे पण 2a अधिक 55d, पण 2a अधिक 55d कोणा बरोबर आहे, तर 180. ठीक आहे. तर मी ह्या 2a अधिक 55t च्या जागी 180 व्हॅल्यू टाकू शकतो, कारण की मध्ये बरोबरच्या चिन्ह म्हणजे दोन्ही प्रॉपर्टीज सेम असतात, दोघांची व्हॅल्यू सेम असते, म्हणून ह्याच्या जागी मी 180 ही किंमत वापरू शकतो. तर कसं होईल बघा, हे 56/2 आणि ह्या 2a अधिक 55d च्या जागी डायरेक्टली आता यांना कंसातून बाहेर काढतोय आणि याची किंमत टाकतोय जी आहे 180. हे आपण काय करतोय 56. ठीक आहे. तर आता हे दोनांनी 180 ला आपण भाग लावू शकतो. 2 9 18 आणि शून्याचा 0 म्हणजेच काय 56 गुणिले आपण जेव्हा 90 करू तेव्हा आपल्याला कोणाचं उत्तर भेटेल, की जी अंकगणिती श्रेणीचा पद 19वे पद 52 आहे, 38वे पद 128 आहे, तर त्याच्या पहिल्या 56 पदांची बेरीज आपल्याला यांच्या गुणाकार करून भेटेल. तर कसं होईल, एक 0 म्हणजे मी डायरेक्टली 0 ऍड करतोय आणि 9 ला 56 ची मल्टिपल करतोय. तर 9 × 54 ची 4 हातच्याले 5 आणि 9 5 45, 45 आणि 5 मिळून होतात 50, म्हणजेच काय 5040 हे आपला आला फायनल आन्सर. त्या संख्यांची बेरीज पहिल्या 56 पदांची बेरीज किती असेल, तर 5040. तर हे अशा पद्धतीने आपण सोडवू शकतो. काय असतं माहिती आहे, कन्सेप्ट डोक्यामध्ये फिट असणं गरजेचं आहे. आपल्याला तुम्हाला वाचून समजलं पाहिजे की आपल्याला दिलंय काय, काढायला काय सांगितलंय, कोणाचं रिलेशन आपण कसं मॅच करू शकतो. या जर बारीक सारीक गोष्टी तुमच्या एकदम पॉवरफुल असल्या तर तुमच्या समोर कोणत्या पण पद्धतीचं उदाहरण येऊ देत, किती पण गुंतागुंतीचं उदाहरण येऊ देत, आपण इझिली अशाच पद्धतीने त्याला सॉल्व्ह करू शकतो. आता बघूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5 आहे मित्रांनो. हे या लेक्चर मधला शेवटचा प्रश्न असेल, कारण की टोटल 9 उदाहरण आहेत आपल्या समोर आणि 9च्या 9 आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करायला गेलो तर व्हिडिओ खूप लेंदी होईल. त्यामुळे आपण सराव संचाला पार्ट वाईज कन्वर्ट करूया. आज एक पार्ट घेऊयात आपण प्रश्न क्रमांक 5 पर्यंत आणि उर्वरित प्रश्न आपण दुसऱ्या पार्ट मध्ये घेऊयात. तर 5वा प्रश्न आहे, 1 व 140 यांच्या दरम्यान 4 ने भाग जाणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. आता अगेन बेरीज हा शब्द आहे, म्हणजेच एसएनचं सूत्र आपल्याला वापरायचं आहे. तर 1 ते 140 यांच्या दरम्यान हा एक शब्द खूप महत्वाचा आहे, दरम्यान. म्हणजेच काय 1 ते 140 याच्यामध्ये ना आपण 1 घेऊ शकत ना 140 घेऊ शकत. ठीक आहे. तर ह्यांच्यामध्ये ज्या पण संख्या असतील त्या अशा आपल्याला सॉर्ट आउट करायच्या आहेत ज्याला 4 ने भाग जातोय, म्हणजे 4 ने विभाज्य असणाऱ्या संख्या आपल्याला वेगळ्या करायच्या आहेत. तर आपण ह्या पॉइंट वरून एक अंकगणिती श्रेणी तयार करू शकतो. बघा, 4 ने भाग जाणारी पहिली संख्या म्हणजे 4च असेल, 4 एके 4 होतात. त्यानंतर 4 दुने 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16 असं करत 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 आपल्याला कितीपर्यंत जायचं 140 ला तर आपण घेऊ नाही शकत. त्यामुळे 140च्या आधी जी कोणती 4 ने भाग जाणारी नैसर्गिक संख्या आहे ती आपल्याला घ्यायची आहे. तर 140च्या आधी येतात 139. 139 ला 4 ने भाग नाही जाणार. 138 38 ला पण नाही जाणार. 137 ला तर नाही जाणार. 136 ला 4 ने भाग जाईल. म्हणजे आपल्या अंकगणिती श्रेणीमधील शेवटची संख्या असेल 136 आणि जी शेवटची संख्या असते ती आपल्यासाठी काय असते, तर tn असते. tn आहे 136. आधी दिलेली इन्फॉर्मेशन आपण लिहून घेऊया, मग कोणाचं काय रिलेशन कसं जोडायचं आहे ते आपण बघू.
तर TN आपल्याला दिलं 136. ठीक आहे. त्यानंतर A म्हणजेच पहिलं पद दिलंय 4 आणि D म्हणजेच कॉमन फरक आपल्याला काय दिलाय तर 4 ने भाग जाणाऱ्या संख्या म्हणजे प्रत्येक पदामध्ये 4 हा कॉमन डिफरंट असणारच म्हणजे सामायिक फरक आला 4. तर आता आपल्याला विचारलं की ह्या सर्व संख्यांची बेरीज किती. तर आपल्याला ह्या सर्व संख्या किती आहे तेच आपल्याला माहिती नाही, म्हणजेच आपल्याला इन शॉर्ट n काढायचा आहे. दिलंय का असे ह्या 4 ने भाग जाणाऱ्या 20 संख्या आहेत तर त्यांची आपसमध्ये बेरीज करा, नाही दिलंय म्हणजेच आपल्याला n काढायचं आहे. तर n काढण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, आपल्याकडे गिवन इन्फॉर्मेशन काय आहे की TN गिवन आहे A आणि D, म्हणजेच आपल्याला पहिला TN चं सूत्र वापरून n ची किंमत काढायला लागेल. मग ती n ची किंमत आणि A आणि D यांच्या किमती SN च्या सूत्रामध्ये सबस्टिट्यूट करून आपण त्या पूर्ण संख्यांची बेरीज काढू शकतो. ठीक आहे. तर तसंच करू आपण. TN चं सूत्र काय बोलतं, A अधिक कंसामध्ये n वजा 1 गुणिले D. TN किती आहे तर TN ची डायरेक्ट व्हॅल्यू दिली आपल्याला 136, तर मी डायरेक्ट सबस्टिट्यूट करतो 136 इज इक्वल टू A किती आहे आपल्यासाठी, A म्हणजे पहिलं पद दिले 4 अधिक n आपल्याला काढायचा म्हणजे n च्या जागी तसंच n वजा 1 जसेच्या तसे. D दिले आपल्या समोर 4 तर 4 मांडून घेतले. आता अजून सॉल्व्ह करूया. 4 तसेच्या तसे अधिक 4 नी या कंसाला गुणून घ्या, 4 गुणिले n होणार 4n आणि 4 गुणिले वजा 1 होणार वजा 4, इकडे 136. आता हे 4 आणि वजा 4 डायरेक्टली कट आउट होतील. 136 इज इक्वल टू काय येईल तर 4n. आता आपण n ची किंमत काढू शकतो. या 4 ला इकडे फेका, 136 भागिले 4 येतील बरोबर n. भाग लावून घ्या 4 ने 136 ला, 4 त्रिक 12 उरला 1, 4 चौक 16. म्हणजेच काय की n आले आपल्याकडे 34. 34 म्हणजेच काय की 1 ते 140 यांच्या दरम्यान 4 ने भाग जाणाऱ्या नैसर्गिक संख्या किती असतील तर 34 असतील. तर आता आपल्याला n पण मिळाले. n मिळाले तर आपण आता डायरेक्टली काय करू शकतो, SN च्या सूत्रामध्ये सर्व व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकतो. तर SN चं सूत्र लिहून घ्या, n/2 मोठ्या कंसात 2a अधिक n वजा 1 गुणिले D. SN म्हणजेच आता आपल्याला आलंय की S 34 काढतोय आपण, तर n च्या जागी 34 बरोबर 34/2 मोठ्या कंसात 2 गुणिले a किती आपल्या समोर 4 आहे अधिक n आपण 34 काढतोय तर 34 वजा 1 गुणिले D पण आपला 4च आहे. 34/2 तसेच 2 गुणिले 4 मिळून होणार 8 अधिक 34 मधून 1 गेला 33 राहिले आणि 4 गुणायला 34/2 परत तसेच यांचा गुणाकार करून घ्या. 8 अधिक 4 त्रिक 12 ची 2 हातच्याला 1, 4 त्रिक 12 ने 1 होणार 13. 34/2 132 आणि 8 मिळून किती होतात तर आता यांना डायरेक्ट कंसाच्या बाहेर घेतोय मी म्हणून गुणाकार चिन्ह. 132 आणि 8 मिळून होतात 140. ठीक आहे. आता या 2 आणि 140 ला भागू शकतो आपण, बेसाती 14 आणि 0. तर इकडे 34 गुणिले 70 राहिले तर 34 गुणिले 70. आता यांचा गुणाकार करून घेऊ आपण. 0 म्हणजे 1 0 ॲज इट इज. आता 7 आणि 34 ला गुणून घेऊ. 7 चौक 28 चे 8 हातच्याले 2 आणि 7 त्रिक 21, 21 आणि 2 होतात 22 23 म्हणजे 2380. म्हणजेच काय 1 व 140 यांच्या दरम्यान 4 ने भाग जाणाऱ्या संख्यांची आपसमध्ये बेरीज म्हणजे ज्या 34 संख्या आहेत त्यांची आपसमध्ये बेरीज किती येणार तर 2380 हे असेल आपलं फायनल आन्सर. आणि अशा पद्धतीने आपलं सराव संच 3.3 मधले पहिले 5 प्रश्न सोडवून झालेले आहेत. उर्वरित जे 5 प्रश्न आहेत ते आपण ह्या नंतरची जी आपली नेक्स्ट लेक्चर येईल आपली उद्याच येईल, त्यामध्ये आपण उर्वरित आपले जे प्रश्न आहेत ते कव्हर करूयात. तर आजच्यासाठी एवढंच. गुड बाय, हॅव अ नाईस डे.